हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलेलंच आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. तर मला माहिती आहे रेसिपी खूप साधी सिंपल आहे, सगळ्यांना येत असेल. मला फक्त माझी पद्धत तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर आज मी बनवते आहे कांद्याची पात आणि त्याच्यासोबत खायला बनवलं होता आमच्या घरच्या आंब्याचा रस. तर हे सगळं तुम्हाला एंडिंगला पाहायला भेटेलच. त्याच्या आधी आपण रेसिपी बघून घेऊया. रेसिपी दाखवायचं कारण हे की जेव्हा मी ही कांद्याची पात बनवली, मी एकतरी 1-1.5 वर्षानंतर बनवलेली. कारण मुलांना म्हणजे अंशुल तर खातच नाही आहे तिखट भाजी आणि मिठाचीही चांगली नाही लागणार एवढी, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी बनवली नव्हती. पण तक्षनी पण ह्याच्या आधी कधी ट्राय केलेली नाही आहे आणि त्याला इतकी आवडली नाही भाजी की तो संध्याकाळी बाबांना म्हणजे सकाळी टिफिन दिला होता, पण आल्यावरती त्यांनी पहिला प्रश्न त्यांना हा केला की बाबा आजच्या टिफिनमधली भाजी किती छान लागत होती. म्हणजे मला अपेक्षाच नव्हती की त्याला ती एवढी आवडेल. तर पाहू शकताय मी ना हे पात रात्रीच निवडून चिरून डब्यामध्ये ठेवली होती. जे मी डबे हे फ्रीजमध्ये ठेवायला घेतलेले आहेत भाज्या भरून, याचा एवढा उपयोग होतो आहे मला छान की संध्याकाळी मी भाज्या वगैरे अशा ज्या मला उद्या करायच्यात छान चिरून वगैरे ठेवून देते ह्याच्यामध्ये. ह्याला खाली जाळी आहे त्यामुळे ते पाणी जे डब्याला येतं ते खाली याच्या राहून जातं आणि भाजी खराब होत नाही. खूप छान खूप फ्रेश भाज्या राहतात. भेंडी वगैरे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये असं चिरून ठेवू शकता. भेंडी तर जेव्हा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही करताना संध्याकाळी चिरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कराल तर ती चिकट अजिबात होत नाही. खूप छान भेंडी होते सुक्की सुक्की. तर चला शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत मी आणि तोपर्यंत मस्त ही पात अशी धुवून घेते. तर पात छान धुवून घेतली तोपर्यंत शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आपले. मस्त बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घेतलेत. आणि अशा सुक्या भाज्या बनवायची असेल तर शेंगदाणे भाजून घाला, खूप भाज्यांना टेस्ट छान येते. तर पहिले तर आता शेंगदाणे काढून घेते, प्लेटमध्ये थंड करायला ठेवते आणि तोपर्यंत आपण पात शिजायला ठेवूया. तर मस्त शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि कढई गॅसवरती ठेवून दिलेली आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आता गरम तेलामध्ये मी लसूण वगैरे काही घालणार नाही आहे, पण म्हणजे मला वाटलं की छान लागेल नाही लागेल तर मी माझ्या पद्धतीने केली आहे. आणि लक्षात पण नव्हतं की कशी करतात, कारण एवढ्या दिवसानंतर केल्यानंतर आठवत नव्हतं. आणि सकाळी सकाळी आता म्हटलं मम्मीला विचारायचं किंवा आईला विचारायचं एवढ्या सकाळ सकाळ की आता मी कांद्याची पात कशी करू. म्हणून साध्या सोप्या पद्धतीने सरळ सरळ करून टाकली, पण ती खूप भारी झालेली खूप. आणि चला तेल छान तापलं आहे, त्याच्यामध्ये धुतलेली आपण पात टाकून घेऊया. पाण्यातून छान नितळून घ्यायची आहे आणि तेलामध्ये टाकून द्यायची. तर पहिले तर सगळी पात आता तेलामध्ये टाकून घेते कढईमध्ये आणि नंतर पुढची प्रोसेस सांगते. आणि हो, व्हिडिओ स्किप करून बघू नका, पूर्ण व्हिडिओ बघत जा, त्यामुळे मला खूप छान सपोर्ट भेटतो तुमचा. आणि पाहू शकताय मस्त पात कढईमध्ये टाकून घेतलेली आहे तेलामध्ये. छान कडकडीत तेल तापलं होतं आणि त्याच्यानंतर आता मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पहिलं तेलावरतीच परतून घ्यायची छान. आणि ती परतून झाल्यानंतर काही जण आता गावाला ह्याच्यात ना हरभऱ्याची डाळ घालतात भिजायला घालून पहिले, पण मी नव्हती घातली कारण तक्षच्या बाबांना एवढी पण ती हरभऱ्याची डाळ आवडत नाही टाकलेली भाज्यांमध्ये. आणि मुगाची डाळ कसं बारीक बारीक छान खायला पण छान लागते, तक्षला पण आवडते. शापूची भाजी त्याला मुगाच्या डाळीमुळेच खूप आवडते, त्याला मुगाची डाळ खूप आवडते शापूच्या भाजीमध्ये घातलेली पण. आणि म्हणून मग कांद्याच्या पातीला पण म्हटलं असं, पण ती शिजून शिजून खूप बारीक बारीक होणार आहे, तर त्याच्याशी हरभऱ्याची डाळ एकदमच कशी तरी लागून जाईल. त्याच्यामुळे मुगाची डाळ घातली आणि मुगाच्या डाळीला भिजवायची काही गरज नाही आहे, छान शिजते ती जोपर्यंत पात आपण शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे मीठ आणि मस्त अशी घरी कुटलेली लाल चटणी लसूण घातलेली, जी खूप झणझणीत आहे आणि आत्ता नवीनच केलेली, तर त्याचा फ्लेवर पण एवढा भारी असा सुगंध येत होता त्या चटणीचा मस्त खमंग. आणि आता हे सगळं घालून घेतल्यानंतर एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला झाकून ठेवून 5 ते 10 मिनटासाठी थोडंसं असं शिजवून घेणार आहोत, जे त्याला पाणी सुटले त्याच्यामध्ये डाळ वगैरे शिजून निघेल. आणि तोपर्यंत मस्त शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. तर पहिले जात आता विकतचे शेंगदाणे आहेत त्याच्यामुळे म्हटलं थोडे साफ करून घेऊया आणि त्याच्यानंतर बारीक करूया. तर अशा भाज्या बनवायला म्हणजे पालेभाजी कुठली सुक्की बनवत असाल त्यावेळी शेंगदाणे थोडेसे मोठे मोठेच ठेवा
आणि छान लागतात ते सुक्या भाज्यांमध्ये डाळीसोबत वगैरे खायला. तर मस्त मी शेंगदाणे आता वाटून घेते आणि इकडं पाहू शकताय डाळ वगैरे छान मऊ मऊ पडलेली आहे आणि शेंगदाणे वाटून झालेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे. तर आमच्याकडे प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं. अगदी अंड्याची भाजी असेल तरी ती पण आम्ही शेंगदाण्याचं कूट घालून करतो. तर तीच आता एकदम साधी सोपी पद्धत आणि खूप टेस्टी भाजी, रिझल्ट खूप छान. तर मस्त शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि आता मी छान ते परतून घेते, सगळं मिक्स करून घेते आणि थोडंसं एकदा झाकण ठेवा किंवा जर त्याच्यातलं पाणी आटलं असेल तर नाही ठेवलं तरी चालेल. पण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये आहे आणि आत्ताच शेंगदाण्याचं कूट घातलं आहे त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं झाकून ठेवणार आहे आणि नंतर 2-3 मिनटानंतर बघूया आपण झाकण काढून. तर पाहू शकताय तेल छान सुटलेलं आहे कडेने कांद्याच्या पातीला आणि मस्त झालेली आहे ती, एवढी भारी जितकी अशी दिसते ना. आणि मला खरं तर ह्याच्यासोबत ना भाकरी बनवायची होती ज्वारीची, पण मी चपाती बनवली होती आणि रस बनवलेला, त्याच्यामुळे म्हटलं आता भाकरी करण्यात काही हे नाही आहे कारण चपात्या ऑलरेडी बनवून घेतल्यात आता भरपूर. तर चपातीसोबतच खाल्ली, पण ती इतकी टेस्टी लागली, तर तुम्ही भाकरीसोबत खाल तर ती अजून छान लागणार आहे. आणि अक्षरशः माझा तक्षू 3 ते 4 वेळा जेवलेला आहे आणि मला वाटत होतं मी रस ह्याच्यासाठी केला होता की बॅकअपला राहू दे काहीतरी म्हणून, की हा तर खातो आहे की नाही मला गॅरंटीच नव्हती, म्हणून मी रस बनवून ठेवलेला. पण पोरांनी रसापेक्षा जास्त कांद्याची पात खाल्लेली आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर तुम्ही पण बनवून खा. आणि पाहू शकताय मी जेवायला घेतलेलं आहे आता. मस्त रस वगैरे घरच्या आंब्यांचा, केशर आंब्याचा रस आहे, तर तो पण खूप छान झालेला. आणि भाजीचा एक घास तोंडात टाकला आणि जे काय तोंडाला पाणी सुटलं आहे, हा 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 हा. तर टेस्ट बघण्यासाठी नक्की बनवून खा. खूप छान कांद्याची पात भेटते आता, हिरवी गार, खराबसुद्धा नाही आहे, खूप मस्त भेटते. मला तर एवढी छान भेटलेली आणि म्हणूनच मी ही रेसिपी बनवलेली. तर चला जेवून घेते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.